श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 22 जागा. बनावट कर्ज प्रकरणी जालना पीपल्स सहकारी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. आणि जागतिक महिला दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकूण 56 जागांपैकी 22 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेनं 14, राष्ट्रवादी काँग्रेसनं 13, काँग्रेसनं 5 तर अपक्ष उमेदवारांनी 2 जागा जिंकल्या. पंचायत समिती निवडणुकीत जालना जिल्ह्यातल्या 8 पंचायत समित्यांपैकी भाजपनं 4 पंचायत समित्यांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 तर शिवसेनेनं एका पंचायत समितीवर विजय मिळवला. उर्वरित एका पंचायत समितीत शिवसेना आणि भाजपला समान जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत जालना जिल्ह्यात सरासरी 70% मतदान झालं. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र जालना जिल्ह्यातल्या पाटोदा इथं मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर येऊन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटोदा गावातल्या मतदान केंद्र अध्यक्षांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. जालना पीपल्स सहकारी बँकेच्या बदनापूर शाखेत शेतमजूर आणि हमालांच्या नावावरच्या बनावट खात्यावर खोटं सोनं तारण ठेवून कर्ज उचलल्याप्रकरणी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 39 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बदनापूर न्यायालयानं दिले आहेत. जवळपास 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचं कर्ज उचलण्यासाठी तारण ठेवलेलं सोनं खरं असल्याचं प्रमाणपत्र बँकेनं नेमलेल्या सुवर्ण मूल्यांककानं दिलं होतं. जिल्ह्यात 10वीची परीक्षा 93 केंद्रांवर सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यातून 30,666 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना भयमुक्त परीक्षा देता यावी यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रनिहाय बैठ्या पथकांसह 10 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवजयंती उत्सवाला परतूर शहरात गालबोट लागलं. परतूर इथं शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अन्य समाजाच्या पताकांना धक्का लावल्याच्या कारणावरून दगडफेक झाली. त्यानंतर झालेल्या जाळपोळीत जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान झालं. या प्रकरणी 34 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात इतरत्र शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जालना नगर परिषदेच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शौचालय उभारणीच्या कामांसाठी जनजागृती करणाऱ्या 3 महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार तीर्थपुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास तर मंठा तालुक्यातील नायगाव या उपकेंद्राला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाट्यांकुर संस्थेचा 38वा बालनाट्य महोत्सव जालना इथं पार पडला. नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते या नाट्य महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. नाट्यांकुरच्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता या संस्थेनं सांस्कृतिक शहर अशी जालना शहराची ओळख निर्माण केली असे गौरवोद्गार गोरंट्याल यांनी यावेळी काढले. शहरातून अनेक बालरंगकर्मी या महोत्सवात सहभागी झाले होते. केंद्र शासनाच्या श्यामप्रसाद मुखर्जी रुर्बन योजनेमध्ये जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्याचा समावेश आहे. परतूर तालुक्यातल्या 16 गावांमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातल्या विकासाचा असमतोल दूर करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात सावखेडा इथल्या नळ आणि पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्यास शासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 1,02,20,000 रुपयांचा हा आराखडा आहे. आताच आपण जालना जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.